ಎಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಈ ಬುಕ್ ನೋಡಿ, ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ ಹಿಂದಿ ಅಂತಿದೆ. ಇದು ಎಕ್ಸಾಮ್ ಸಲುವಾಗಿ ಸೆಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೈಡ್ ಇದೆ. ಇದು ನೀವು ರೆಫರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನಾನು ಓದಿದ್ದೀನಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದೆ. ಈ ಗೈಡನ್ನು ನೀವು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇದೇ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಈ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ಒಂದೊಂದಾಗಿ ನಿಮಗೆ ನಾನು ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಮೇಡಮು ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರಲ್ವ, ಶ್ರೀಮತಿ ಅನುಸೂಯ, ಇವರು ತುಂಬ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ಡ್ ಲೆಕ್ಚರರು. ಸದ್ಯ ಇವರು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಕೂಡ ಇವರನ್ನು ಮೀಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಸೆಂಟರಲ್ಲಿ. ಸೊ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ನಾಲೆಜಬಲ್ ಪರ್ಸನ್ನು. ಸೊ ಇದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಗೈಡ್ ಇದೆ. ಈ ಗೈಡನ್ನು ನೀವು ರೆಫರ್ ಮಾಡಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆದ್ಬಿಟ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ತೊಗೊಳ್ಬೇಕನ್ಸಿದ್ರೆ ಇದು SPR ಪಬ್ಲಿಕೇಶನ್ಸ್ ಇದೆ, ನೀವು ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಈ ಹ್ಯಾಂಡ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಸೀರೀಸೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಒಂದೊಂದಾಗಿ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. स्टूडेंट्स आइए, मॉडल क्वेश्चन पेपर 1 जो भी सेकेंड ईयर के छात्र हैं हिंदी सब्जेक्ट के, उन सभी छात्रों के लिए पहला जो मॉडल क्वेश्चन पेपर है 1 वो आपको पढ़कर सुनाऊंगा और ध्यान से आप लोग इस मॉडल क्वेश्चन पेपर को देखें. सो फर्स्ट सेकेंड PUC मॉडल क्वेश्चन पेपर नंबर 1. यहाँ पर टाइम दिया है, इतना टाइम होता है सब्जेक्ट टू हिंदी. और मार्क्स मैक्सिमम मार्क्स 80, 20 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇಂಟರ್ವಲ್. ಮಕ್ಕಳೇ ನಿಮಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. 80 ಮಾರ್ಕ್ಸು ರಿಟರ್ನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಇರುತ್ತೆ, 20 ಮಾರ್ಕ್ಸು ಇಂಟರ್ನ್ ಮಾರ್ಕ್ಸ್. ಸೊ ಆಲ್ರೆडी ऑल स्टूडेंट्स दे नो 80 मार्क्स रिटर्न, 20 मार्क्स इंटर्न मार्क्स. और यहाँ पर सूचना दिए हैं, इस सूचना को क्या आपको पढ़ना है और आप लोग पढ़ लीजिए. और सभी प्रश्नों के उत्तर हिंदी भाषा तथा देवनागरी लिपि में लिखना अनिवार्य है. सेकेंड वन, प्रश्नों की क्रम संख्या लिखना अनिवार्य. क्वेश्चन ನಂಬರ್ ಏನಿದೆ ಅದು ಕಂಪಲ್ಸರಿ ನೀವು ನಂಬರು ಬರೀಲೇಬೇಕು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ ನಾನು ಆಬ್ಜೆಕ್ಟಿವ್ ಟೈಪು ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟ್ಸನ್ನು ಮಾತ್ರ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. 3 ಮಾರ್ಕ್ಸು 4 ಮಾರ್ಕ್ಸು ಆಮೇಲೆ ನಾನು ಜಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. फर्स्ट क्वेश्चन यहाँ पर देखिए, निम्नलिखित प्रश्नों के सही विकल्पों को चुनकर लिखिए, यानी MCQ क्वेश्चंस. फर्स्ट क्वेश्चन, अभी ऐसे बूढ़े नहीं हो गए कि कोई काम नहीं कर सके, बोला कि इस कथन का अर्थ है. सो यहाँ पर इतने सारे अर्थ दिए. जो बोला अपने पिता के बारे में क्या कहता है, उसका अर्थ क्या है. देखिए, सुजान भगत कोई काम नहीं करते हैं, यानी वो घर पर क्या सुजान भगत बनने के बाद घर पर बैठते हैं. आंसर इज सुजान भगत कोई काम नहीं करते. सेकंड क्वेश्चन, गिरा नयन, नयन बिन बानी का यहाँ अर्थ नहीं है. आंसर क्या है, यहाँ पर 4 ऑप्शंस दिए हैं. 4 में से जी हाँ की आंखें नहीं होती. जी हाँ मीन्स टंग. स्टूडेंट्स नालिಗೆಗೆ ಕಣ್ಣು ಇರೋದಿಲ್ಲ. ಆಂಖೆ ಬಾತೆ नहीं कर सकती, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮಾತಾಡಲ್ಲ. ಕಣ್ಣಿಗೆ ನಾಲಿಗೆ ಇಲ್ಲ, ನಾಲಿಗೆಗೆ ಕಣ್ಣಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್? ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ ಪಾಠ ಮಾಡುವಾಗ ಇದರ ಅರ್ಥ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಾನು ಅರ್ಥ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ನೋಡಿ. थर्ड क्वेश्चन, झूठे से सभी घृणा करते हैं, इस कथन के आधार पर जो सही नहीं है. आंसर क्या है, सत्य बोलने वालों को सभी कोई चाहते हैं. सही नहीं है. ओके ना, आंसर ये. देन फोर्थ वन, निहायत असहाय मजबूरी में लिपटा मां का त्याग कभी मेरा आदर्श नहीं बन सका. मन्नू भंडारी के इस कथन का यहाँ आशय नहीं है. माता के मजबूरी में लिपटा, उनका त्याग मन्नू का आदर्श नहीं बना. सो ये भी एक कहानी यहाँ भी इस आत्मकथा में ये सेंटेंस क्या आ जाता है. आंसर क्या है, माता के मजबूरी में लिपटा, उनका त्याग मन्नू का आदर्श नहीं बना. क्वेश्चन नंबर 5,
एक फटेहाल इंसान अपनी गोद में घड़ियाल का बच्चा लेकर देर से बैठा हुआ है, वहां भिखारी है। ये बेगर यात्रा जापान की उस लेसन में आ जाता है। सूरदास के पद में मधुप के समान कहा गया है भंवरे और भ्रमर। 7th वन, देखने वालों को आनंद मिले इसलिए मां चाहती है कि बेटी सुंदर दिखे। आंसर 7th आंसर इज और। नेक्स्ट यू कम टू 10th वन, 8th वन। प्रतिहिंस दुर्बलता है पर कायरता अधिक अपावन। उपर्युक्त पंक्ति का यहाँ आशय नहीं है। आंसर दुष्टों के आगे सिर झुकाना कायरता है। 8th वन, एकांकी में हंस हंस कर लोटपोट होने वाली मंजली बहू के पात्र का उद्देश्य है। आंसर संयुक्त परिवार में सभी प्रकार के लोग होते हैं जिससे उदासी छट जाती है। यस। लास्ट वन, 10th वन, माता तो तुम ही हो, किसी दिन शास्त्र करके देख लेना। श्रीधर पंडित के इस कथन का अर्थ है। आंसर श्रीधर पंडित सचमुच बता रहे हैं कि शास्त्रार्थ करके देख लेना कि भारवी की माता कौन है। सो नेक्स्ट फिल इन द ब्लैंक्स। यहाँ पर कारक चिन्ह देंगे स्टूडेंट्स। कोष्टक में दिए गए कारक चिन्हों से रिक्त स्थान भरिए। फिल इन द ब्लैंक्स। के, का, को, की, से, में। कर्म के अनुसार अनुष्ठान आनंद होता है। कर्म के अनुष्ठान में आनंद होता है। देन सेकेंड वन, देसी अफसरों कुछ स्त्रियां हंस दी। आंसर देसी अफसरों की कुछ स्त्रियां हंस दी। कोई गुफा और रेल गुजर रही है। कई गुफाओं से रेल गुजर रही है। पेंशन केस बीसों दफ्तर में जाता है। पेंशन का केस बीसों दफ्तर में जाता है। बरसात पानी की तरह आंसू थमते नाते। बरसात के पानी की तरह आंसू थमते नाते। सो फिल इन द ब्लैंक स्टूडेंट्स। वर। नेक्स्ट मैच द फॉलोइंग। निम्नलिखित मुहारों को अर्थ के साथ जोड़कर लिखिए। तिनक जाना, यहां पर उत्तर दिए। तिनक जाना क्रोधित होना। सेकेंड वन, तार देना रक्षा करना। दिन बैठे जाना व्याकुल होना। 4th वन, मक्खी मारना बेकार बैठना। 5th वन, तेली का बैल होना बहुत परिश्रम करना। यस। देन ये 3 मार्क्स के आंसर है स्टूडेंट्स। ये आप लोग पढ़ लीजिए और 3 मार्क्स के आंसर आपको नहीं समझाऊंगा, जस्ट दिखा रहा हूं। जस्ट आप लोग इन क्वेश्चंस को क्या देख सकते हैं, किस तरह से यहां पर संदर्भ भी क्या आपको लिखना है। और संदर्भ पर 3 मार्क्स क्वेश्चन पर और एक दिन और एक अलग वीडियो क्या बनाऊंगा। और जस्ट आपको ये बड़े प्रश्नों के उत्तर आपको केवल क्या दिखा रहा हूं। ये संदर्भ है और संदर्भ के क्वेश्चंस क्या दिखा रहा हूं। और आप निरंतर घर पर प्रैक्टिस करें स्टूडेंट्स। ಯಾಕಂದ್ರೆ ಸೆಕೆಂಡ್ PUC ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ದಿನ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 1 ಅವರ್ ಆದರೂ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ। ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಸೀರೀಸ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ತರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಚೆನ್ನಾಗಿ ನೀವು ಈ ಸೀರೀಸ್ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಆನ್ಸರ್ ಎಲ್ಲ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕಂತ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ। ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೀಗೆ ಬರಿಬೇಕು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ಇದೆ। ಈ ಲೆಟರ್ ಎಲ್ಲ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಇದು ಒಂದು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಫಾರ್ಮ್ಯಾಟು। ಈ ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ಏನಿದೆ ನೋಡಿ, ಮೋಹನ್ಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ ಲೆಟರ್ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಇವಾಗ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಕಾನ್ವರ್ಸೇಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ,
ಆ ಕಾನ್ವರ್ಸೇಷನ್ ಓದ್ಕೊಂಡು ನಾವು ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ಫಾರ್ಮೆಟು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಇದೆ ನೋಡಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಮಾಡಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬಗ್ಗೆ ನಾನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಈ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬ್ರಿದ್ದೀರಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.